नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण इथे चमचमीत मसाले भात बनवणार आहोत. हा मसाले भात मऊ पण छान मोकळा सुटसुटीत व्हावा याकरता काय करायचं ते सगळे या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. रात्रीच्या जेवणाच्या वेळी स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला असेल तर हा मसाले भात एक उत्तम पर्याय आहे, जो की चमचमीतही आहे आणि पोटभरीचाही आहे. हा मसाले भात आपण घरीच असलेल्या साहित्यापासून बनवणार आहोत. हा मसाले भात बनवणं अगदी सोपं आहे. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर त्याकरता इथे मी 1.5 कप अखंड बासमती तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ जुना आहे. याऐवजी तुम्ही तुकडा बासमती तांदूळ, कोलम, स्टीम कोलम असा कोणताही तांदूळ घेऊ शकता, ज्याचा भात मोकळा होतो. किंवा तुम्ही तुमच्या दररोजच्या वापरातील तांदूळ वापरला तरीही चालेल, फक्त तो जुना असावा. नाहीतर काय होतं, जर तांदूळ नवीन असेल तर त्याचा भात मोकळा सुटसुटीत होत नाही. आता हा तांदूळ आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. 2 ते 3 वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेतला. आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि हा तांदूळ आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचा आहे. असा तांदूळ भिजवून घेतला की तांदूळ छान फुलतो आणि भातही पटकन शिजतो आणि तो छान मऊ होतो. पण तुकडा तांदूळ वापरणार असाल तर तांदूळ फक्त धुवून घ्या. आता हा तांदूळ आपण अर्धा तास असंच भिजत ठेवू. आता हा मसाले भात मी वर भांड्यातच करणार आहे. तुम्ही कुकरमध्येही करू शकता. तर इथे मी एक पातेलं गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून तूप घालून घेऊयात. इथे तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकता किंवा निम्म तेल निम्म तूपही घेऊ शकता. पण तेलापेक्षा तुपातील मसाले भात चवीला खूप छान लागतो. आता तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे चांगले फुलले की यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत. तर खड्या मसाल्यांमध्ये इथे मी 2 मसाला वेलची, 3 हिरवी वेलची, 4 लवंग, 2 लहान दालचिनीचे तुकडे, 1 तमालपत्र आणि 2 बदाम फूल घेतलेले आहेत. तसंच इथे मी हिरवी वेलची अशी फोडून घेतलेली आहे. आता हे सगळे खडे मसाले आपल्याला या तुपामध्ये घालायचे आहेत आणि हे खडे मसाले आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहेत. खडे मसाले थोडेसे परतून झाले की यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. तर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे. आता यासोबतच आपल्याला 10-12 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि कांदा चांगला मऊसूत होईपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा खूप डार्कही करायचा नाही, तर मऊसूत होईपर्यंतच याला आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की यामध्ये 1 चमचा ठेचलेलं आलं लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या अशा मोठ्या मोठ्या कट करून घालून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही आलं लसूण पेस्ट घातला तरीही चालेल, पण फ्रेश आलं लसणामुळे याला एक मस्त अशी चव येते. आता या आलं लसणातील कच्चेपणा जाईपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता जर तुम्ही आलं लसूण खात नसाल तर आलं लसूण नाही घातला तरीही चालेल. आलं लसूण चांगलं परतून घेतलं. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. तर इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो असा मोठा मोठाच कट करून घेतलेला आहे. आता हा टोमॅटो आपल्याला साधारण 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे. टोमॅटो जास्त परतायचा नाही, कारण टोमॅटो जास्त परतला ना तो गाळ होऊन जातो आणि मसाले भातामध्ये तो चांगला लागत नाही. तर साधारण 1 मिनिटभर टोमॅटो परतून घेतला. आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालू. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा मिरची पावडर घालून घेऊ. आता हे सगळे पावडर मसाले आपण हलकेसे परतून घेऊ. पावडर मसाले हलकेसे परतून झाले की आता यामध्ये आपण अर्धा कप मटार घालून घेऊ. तर इथे मी फ्रोझन मटार घेतलेला आहे म्हणून शेवटी घातलेला आहे. जर तुम्ही फ्रेश मटार वापरणार असाल तर कांदा परतल्यानंतर मटारही हलकासा परतून घ्या. मटार घालून याला फक्त मिक्स करून घेतलं. आता यामध्ये आपल्याला भिजत घातलेला तांदूळ घालून घ्यायचा आहे. तर इथे मी यातील सगळं पाणी निथळून घेतलेलं आहे. आता या मसाल्यामध्ये हा तांदूळ आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा तांदूळ आपल्याला 1-2 मिनिटं परतून घ्यायचा आहे. तांदूळ असा फोडणीमध्ये हलकासा परतून घेतला की तयार होणारा भात छान मोकळा सुटसुटीत होतो. तांदूळ मसाल्यांमध्ये चांगला मिक्स करून घेतला आणि 1-2 मिनिटं चांगला परतून घेतलेला आहे. आता यामध्ये घालायचा आहे आपल्याला
गरम पाणी. तर इथे मी बाजूच्याच गॅसवरती 3 कप पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. आता यामध्ये आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे, गार पाणी घालायचं नाही. गरम पाणी घालून याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक उकळी काढून घ्यायची आहे. आता मसाले भात करताना पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं, तर जर तुम्ही भात असा वरती म्हणजे कढईत किंवा पातेल्यात करणार असाल तर तांदळाच्या दुप्पट यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. जर तुम्ही भात कुकरमध्ये बनवणार असाल तर तांदळाच्या दीडपट पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे. तर इथे मी 1.5 कप तांदूळ घेतलेला होता, म्हणून 3 कप पाणी म्हणजे तांदळाच्या दुप्पट पाणी मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं. ते सगळं पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. हलक्या हाताने याला मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि 1 चमचा गोडा मसाला घालून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर याऐवजी तुम्ही 1 चमचा गरम मसाला घातला तरीही चालेल. गोडा मसाला घालूनही याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा आहे. हा मी घरी बनवलेला गोडा मसाला आहे. या गोड्या मसाल्याची रेसिपी मी आधीच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की बघा. गोडा मसाला असा शेवटीच घालायचा म्हणजे मसाल्यांचा फ्रेशनेसपणा यामध्ये छान उतरतो. मिक्स करून घेतलं. आता याला एक उकळी येऊ द्यायची आहे. छान अशी उकळी आलेली आहे. आता परत एकदा याला तळापासून हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे. आता गॅस एकदम कमी करायचा आहे. यावरती झाकण झाकायचं आहे आणि यातील पूर्ण पाणी आटेपर्यंत किंवा तांदूळ चांगला शिजेपर्यंत याला मंद आचेवरती शिजून द्यायचं आहे. कुकरमध्ये करणार असाल तर उकळी आल्यानंतर झाकण लावून तुमच्या कुकरला जेवढ्या शिट्ट्या लागतात तेवढ्या शिट्ट्या काढून घ्या. तर बघा इथे मी भात छान असा शिजवून घेतलेला आहे. यातील सगळं पाणी आटलेलं आहे. फक्त याला मी मध्ये एकदा हलवून घेतलेलं होतं. भात छान असा शिजलेला आहे, छान मऊसूत झालेला आहे. तरीही तो तितकाच छान मोकळा मोकळा झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. भाताचा अखंड आहे तसा शीत राहिलेला आहे, तरीही तो छान शिजलेला आहे, तुम्ही बघू शकताय. मस्त असा घमघमाट घरभर पसरलेला आहे. आपला मसाले भात तयार झालेला आहे. आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे. तूप घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण शेवटी असा तूप घातला की मसाले भात चवीला एकदम जबरदस्त लागतो. आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. तयार झाला मस्त असा चमचमीत मसाले भात. मसाले भात आणि लिंबाची फोड, वाह! तर असा हा मसाले भात तुम्हीही बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.